बघा, अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते। अटक से कटक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला। त्या महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला, हे माझा भाग्य आहे। पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत। या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही। महाजी शिंदे यांचा अपमान केलाय, एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय। त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय। या तमाम जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून। आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय। राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं। आणि मी देखील माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत काय, माझ्या 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत, 40 वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही। मी राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली, संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो। आणि म्हणून जे आज आरोप करतायत, जे दोष देत आहेत, जे लोकांचा अपमान करतायत, या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल। विधानसभेत तर त्यांचे 4 मुंड्या चित केलं। जसं पानिपतची लढाई तिकडे केली महाजी शिंदेंनी, तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पानिपत केलं। अरे त्यांना विरोधी पक्ष नेते एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत। आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा सोपळा। हेअर, स्किन, ओबेसिटी, इन्फर्टिलिटी, थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात? हडपसरमध्ये रिव्हाइव्ह होमिओ केअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या। नामांकित होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा।